माझ्या सेविका मदतनीस भगिनींनो, मी तुमची वसीमाताई परत खूप 2 आठवड्यानंतर व्हिडिओ बनवते. कारण सर्दी खोकला आणि आवाज बसला होता. एवढा जास्त आवाजच निघत नव्हतं, बोलायला येत नव्हतं. म्हणजे मी कुठं गायब झालं असं कधीच नाही तायानो. मी आहे सदैव तुमच्यासोबत. ज्या नवीन ताया व्हिडिओवर येतात, मला एवढे फोन आले, मेसेज आले, व्हॉट्सअप मेसेज आला आणि थोडा आवाज बरा झाला तर मी व्हिडिओ काढला. आणि त्याच्यात एक खूप वाईट दुर्घटना झाली. माझी खूप जवळची मैत्रीण अचानक वारली आणि फक्त 44 वर्षाची होती आणि 2 मुलं आहेत तिची. अचानक हार्ट अटॅक आला तिला आणि खूप जवळची, म्हणजे रोज बोलणं व्हायचं माझं तिचं. तर अशी मैत्रीण वारली तर मला त्याचं खूप दुःख झालं आणि थोडं त्या शनिवारी मी एक व्हिडिओ नाही काढला. आता ह्या शनिवारीपासून घसा बसलेला आहे, आवाज नाही चालत. कारण मुंबईमध्ये एवढा पाऊस आणि छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, त्याच्यामध्ये छत्रीसुद्धा काम करत नाही. आम्हाला रोज भिजावं लागतं अंगणवाडीत जाताना. त्याच्यामुळे सारखी तब्येत सर्दी खोकला बरा होत नाही. पण मी म्हणलं आज थोडा का होईना तुम्हाला बोलते. आता 3रा आठवडा लागला. तर किती जणांनी BLO मेरी बिल्लो राणी सब झालेले आहेत, ड्युटी घेतलेली आहे. आणि बघा, ह्या ड्युटीवर काय जबरदस्ती नाही, स्वइच्छेने घ्यायची, नाहीतर काय नाही. अंगणवाडीत बसून जर आपल्याला 2 पैसे भेटत असतील तर कोणत्याही कामाला नकारण्याच्या आधी आपण विचार करायचा की आपल्याकडे पैसे आहेत का, आपल्याला ते पैसे पाहिजेत का. आता सध्या कोणते काम नाही, पाऊस आहे, त्याच्यामुळे काहीच काम नाही कुठे. तर याच्यामधून 2 पैसे मिळत असतील आणि समाजाच्या लोकांचा मेन आपल्यावर विश्वास आहे. तुम्हाला सांगू, मी BLOचं काम नाही घेतलं तरी माझ्याकडे लोक पेपर घेऊन येतात की ताई तुम्हीच आमचे पेपर बघा, तुम्हीच आम्हाला मदत करा. तर म्हणजे आपला त्यांचा लोकांचा विश्वास आपल्यावर बसलेला आहे. पण ते काही गोष्टीसाठी अंगणवाडीतच धाव घेतात. तर त्या समाजसेवा पण होते आणि 2 पैसे, आणि याला विरोध पण करू शकतो जर इच्छा नसेल तर. तर त्याच्या आधी आपल्याला हे बघायचं की आता सुपरवायझरची भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता भरती कधी काढतात ते माहीत नाही. दुसरं म्हणजे ते केंद्राचं मानधन अर्धं येतं. तर ह्याच्यावर खूप म्हणजे आमच्या संघटनेने वगैरे सगळ्यांनी खूप प्रश्न विचारले. तर त्यांचं असं उत्तर आहे शासनाचं की 3 तारखेपर्यंत सर्व सेविका मदतनीसच्या हाजऱ्या भरत नाहीत आणि त्याच्यामुळं त्यांना पगार तोडून येतो. तर शक्यतो सगळ्यांनी 3 तारखेपर्यंत आपल्या हाजऱ्या पूर्ण करण्याचा मागच्या महिन्याचे रिपोर्टिंग वगैरे प्रयत्न करा, म्हणजे आपल्याला येईल असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, आपण सांगता येत नाही की नेमकं काय, पण त्यांनी जे सांगितलं मी तुम्हाला ते उत्तर दिलं. आणि दुसरं, आपल्या खाऊमध्ये बदल करा म्हणून खूप दिवसासाठी पासनं मागणी आहे. तर त्याच्यावर काहीतरी निर्णय घेतील असं ऐकण्यात आले. आश्वासन, निर्णय, शब्द, गोष्टी हे तर आपल्याला चाललेच आहे, पण ठोस GR जेव्हा आपल्या हातात येईल आपण तेव्हाच यांची गोष्ट मानू शकतो. बरोबर आहे ना तायांनो. आणि दुसरं म्हणजे सांगायचं झालं तर आपल्या भाडं रखडलेलं आहे, अजून CBचे पैसे आले नाही. भत्ता कुणाला येतो. मला तर एकदा पण भत्ता आला नाही आणि मी भत्त्याची काळजी करत पण नाही. मरू द्या तिकडं. जे माझ्या बाळगोपाळामध्ये बसते आणि मला त्यांच्यामध्ये बसून आनंद मिळतो. मात्र वंदनाचा एखादा लाभार्थी आला, ते आपले लाभार्थी आहेत, आपल्याकडे येतात तर करून देते. एरियातलेच लाभार्थी करते. मी काय कुठे बाहेर दवाखाने हॉस्पिटल शोधत बसत नाही, जात नाही. हे बघा, मुख्य सेविकेला CDPO कडून प्रेशर आला की ते लोक आपल्याला प्रेशर देतात. मग आपण मदतनीसला प्रेशर देऊन आपण लोक एरियातून आपण मिळून कामं करतो. प्रेम आलं तर तसं प्रेम पण वाटावं. फक्त प्रेशर आणि वाईट शब्द, रागच वाटून प्रेम पण वाटावं. काही आपल्या मदतनीसबरोबर गोष्टी शेअर करावा. तिच्या मनात काय आहे, ती काय दुःखात आहे का, तिला टेन्शन आहे का. कारण तिचा वेळ पण आपल्या एवढा जातो, ती आपल्या एवढं एरियात राहते, पैसे तिला कमी आहेत मानधन, तर तिचा पण आपण विचार करायचा. कारण तीच आपली सख्खी नाही पण पक्की बहीण आपल्याबरोबर राहणार आहे. सुपरवायझर CDPO कधी येतील, कधी जातील, काय ते लोक आपल्यासाठी पोरके आहेत. पण आपण आपापसात भांडायचं नाही. आपण मिळून राहिलं तर सगळे साध्य होतं. तर एकीचं बळ नेहमीच मिळतं फळ, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला अजून सांगायचं झालं तर जशा योजना आपल्यावर लादत आहेत असं आपल्याला वाटतं. पण तुम्हाला एक सांगते, ही BLO ड्युटीसाठी
21-22ला GR आपल्या नावाचा निघाला होता. आता खूप काही लोक काम करायला तडपतात त्याच्यामध्ये, त्यांना करायची इच्छा आहे पण नाही करू शकत. तरी आपल्याला एक रुतबा दिलेला आहे, एक आपल्याला मान सन्मान आहे. तर बूथ लेवल ऑफिसर म्हणून स्वइच्छेने, काही जबरदस्ती नाही. तुम्ही जर BLOचं काम करत नसाल, तुमच्यावर कारवाई होत असेल, मेमो मिळत, रीतसर उत्तर द्या. काय घाबरायची गरज नाही. BLOचं काम नाही केलं, FRS नाही केलं, मातृवंदना नाही राबवली म्हणून आपली नोकरी काय जात नसते, हे लक्षात ठेवा. कारण आपल्याला नोकरीला लावलं कुणी तर काढणार कोण? आपण मानधनी आहेत, आपण काय शासकीय दर्जाची लोकं नाही. आता मला एक प्रश्न सरकारला विचारावं असं वाटतं, मी विचारलेला आहे पण, की जे शासकीय कर्मचारी आहेत तेच BLOचं काम करू शकतात, मग आम्हाला शासकीय दर्जा का देत नाहीत? बरोबर आहे ना? तर ती सगळी सर्टिफिकेट BLOची कामं आहेत, जनगणनेची कामं आहेत, सगळी होऊ द्या गोळा. तुम्ही आम्हाला सरकारी समजता, मग शासकीय दर्जा द्या, आपण काढू. आता 21 तारखेला आझाद मैदानात मोर्चा काढणार आहेत असं म्हणतात, पण पाऊस खूप जास्त आला तर महिलांनी शक्यतो ह्या मोर्चात सहभागी व्हावं का नाही तो स्वतःने ठरवायचं. कारण आझाद मैदानात पाऊस असला, टॉयलेटची वगैरे सोय नसते, महिलांना प्रॉब्लेम असतात, तर ते सगळं काही बघावं लागतं. मुंबईमध्ये पाणी भरतं, गाड्या बंद होतात. शक्यतो गावच्या महिलांनी पावसाळ्यात मोर्चात येण्याचं टाळावं. कोणती संघटना असू द्या, कोणी असू द्या, महिला म्हणून महिलांचा विचार करावा. आणि महिलांना उन्हात पावसात तपात बसून, मागच्या वेळेस आम्ही पावसात बसलेलो जेव्हा 1,500 वाढ झाली होती, GR आम्हीच घेतलेला. तर तुम्हाला सांगते की काही काही संघटना आहेत खूप झटतात. आमची कृती समिती खूप मेहनत करते, नुसतं व्हिडिओवरून आणि यूट्यूबवरून आणि फक्त मिटिंगा घेऊन काही बदल होत नाही. खूप मेहनत करावं लागते त्याच्यासाठी. मला वाटतं 20-25 आपल्या मागण्या पेंडिंग आहेत, त्याच्यामध्ये काही अजून कुणीही ठोस पाऊल उचललेलं नाही आणि काही बदल झालेला नाही. आता BLOचं काम देऊ नका म्हणून कोर्टात, भविष्यात, आता जे झालं ते झालं, भविष्यात काम देऊ नका म्हणून कोर्टात आमची संघटना केस करत आहे दाखल. त्याची सगळी तयारी झाली आहे. नाशिकची शासकीय दर्जाची सुनवाई झाली, मुंबईच्या वकिलाने तारीख दिलेली. तर ताई कुठं असं मनात येऊ देऊ नका की संघटना काय काम करत नाही. शासनाच्या पुढे संघटनाला पण जाता येत नाही. मोर्चाची परमिशन नाही दिली तर कसा काढायचा मोर्चा? आता पूर्वी आपण मोर्चाला निघायचो, आता सगळ्यांचे आधार कार्डसुद्धा लागतात आझाद मैदानात एंट्री घ्यायला. आधार कार्ड सगळ्यांचे गोळा करणं शक्य आहे का? मग मोर्चाला कसं येतं ते महिलांनी? आणि आधी आधार कार्ड द्या, जमा करा, किती महिला येणार आहेत ते आधी माहिती द्या. असं खूप साऱ्या अडचणी यांनी आपल्यासमोर आणून ठेवल्यात. आणि देशात तर काय चाललं आहे सगळं तुम्हाला माहितीच आहे. म्हणून याच्यावर जास्ती न बोलता स्वतःच्या तब्येतीवर लक्ष ठेवा, 4 पैसे कमवा. मी नेहमी म्हणले की मुंबईजवळच्या ज्या महिला आहेत त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. आता सध्या मुंबईत जे बिझनेस सुरू झाला मी सांगेन, गावागावात जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. कारण मी एवढ्या लांब तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, आणि मी नाही पोचले तर तुम्हाला कोण फसवलं केलं तर फसवणूक झाली तर मला नक्कीच वाईट वाटेल. म्हणून त्यानं थोडं धीर धरा, होईल सगळं चांगलं होईल. चांगलं होतच असतं. आपण आशीर्वाद घेतो आहे लहान मुलांचे, तर जन्मलेल्या बाळापासून मृत्यूपर्यंतच्या लोकांची आपण काळजी घेतो आहे. वारसदार सगळे देशाचे नेते मंडळी आहेत आणि कामाचे हक्काचे आम्ही अधिकारी आहेत. ठीक आहे ना? सेवा करायचा पण खूप लोकांना करायची असते, पण कुठं करावं, काय करावं हे माहीत नसतं. आपल्याला सेवेचं चांगला एक ताट वाढल्यासारखं आहे. किती खायचं आणि किती सेवा करायची, कसं वागायचं आहे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून त्यानं आपल्या डोक्याला ताण न घेता, प्रेशर न घेता जेवढं होईल तेवढं करा. कुणी जीव मारणार नाही, काही गरज नाही जीव द्यायची, कुणाच्या धमक्याला घाबरायची. मेमोचं उत्तर नेहमी मेमोने द्यायचं. कारवाई केली, FRS केली, FRI करणार, काय काय नाही, नुसत्या धमक्या आहेत. जे BLOचे सुपरवायझर आहेत, ARO आहेत, त्यांना म्हणायचं तू आधी एरियात ये, लोक कसे आहेत बघ. लोकांकडे पेपर नसतात, लोकांना व्यवस्थित माहिती नाही, तुम्ही अवेअरनेस केली नाही, जनजागृता करा. आमचं BLOचं जर ड्युटी कोणी घेतली तर त्याचं काम आहे फॉर्म वाटणं, फॉर्म घेणं आणि ऑफिसला घेऊन जमा करणं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर राडा पसारा घालत बसला, कामं केली तर दुसऱ्यांना करावी लागतात. तर आधी आपलं काय काम आहे ते समजून घ्यायचं. व्हॉट इज माय जॉब प्रोफाईल, माझी जबाबदारी काय आहे. आलं की घे, आलं की घे, आलं की घे, आलं की घे, तर देणारच.
फुकटचं काम करणाऱ्या बाया भेटल्यावर कोण नाही देणार. आणि तुम्हाला काय वाटतं, मला एक असं सुचवलं आहे मी आणि बोललेली पण कलेक्टर आणि तहसीलदार मॅडमला, की हे नेहमीच चाललं आहे आता तुमचं इलेक्शनचं, मतदानाचं. कोण कुठं जातं, इलेक्शन करा, कोण मेलं, कोण गेलं, कुणाचा पक्ष बदलला, कुणाचं काय झालं, सरकार पडलं, हे ते. तर तुम्ही प्रत्येक यादीवर एक स्टाफ कर्मचारी सरकारी म्हणून नेमणूक करा. पूर्ण वर्षभर त्याला त्याच मतदान यादीवर उलाढाल करू द्या. कुणाचा ॲड्रेस पत्ता चेंज झाला आहे, कोण मृत्युमुखी पडलं आहे, कुणाचं नवीन नाव टाकायचं आहे, 6 नंबर 8 नंबर 9 नंबर कोणता फॉर्म भरायचा, ते सगळं तुम्ही एक स्टाफ ठेवा. म्हणजे कमीत कमी जेवढ्या याद्या आहेत महाराष्ट्रात, देशात, तेवढ्या लोकांना रोजगार भेटेल. बरोबर आहे का नाही ताईंनो? तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत सरकारकडे. हे मतदान विभागाची लोकं भिकारी चोट्या, ती यांच्याकडे स्वतःचा स्टाफ नाही. आपल्याकडे स्टाफ भिकाऱ्यासारखं मागायला येतात. कोणी पण येतं अंगणवाडीकडे, दे रे बाबा अल्लाह के नाम पे अंगणवाडी सेविका दे, असं आपल्याला मागायला येतात. आपली डिमांड आहे. आपण रनिंग प्रोडक्ट आहोत, लक्षात ठेवा. तर आपली काही किंमत कमी नाही आहे म्हणून लगेच जीव द्यायला, मरायला आणि टेन्शन घ्यायला तयार व्हायचं नाही. कामाला मारायचं, आपण नाही मारायचं. आपल्या पद्धतीने, आपल्या स्किलने, आपल्या टॅलेंटने काम करायचं. येतात किशोरवयी मुली मदत करायला येतात, चांगले व्हॉलेंटियर्स. चांगली माणसं 90% आहेत. 10% घाणेरड्या माणसाने सगळा समाज नासून टाकला आहे. तर त्या 10%ला बाजून काढून 90%वर आपण कसं फोकस करू शकू आणि जास्तीत जास्त टक्केवारी चांगल्या लोकांची कशी वाढवू, त्याची टीम कशी तयार करायचं, हे जर आपण काम केलं तर आपली कामं नक्कीच होणार. मला कोणतंही काम करावं लागत नाही. माझ्या सगळ्या मैत्रिणी मला सहकार्य करतात. म्हणून तायांना बोलते, टीम वर्क इज ऑलवेज टीम वर्क. मी इगो ठेवला, मी माझ्या तो घमंड ठेवला. काय सेविका असं करतात, मदतनीसला मोबाईल देत नाहीत. का नाही देत त्यांना ड्युटीच्या वेळेस मोबाईल? तुम्हाला त्यांना शिकवायचं आहे मोबाईलमध्ये काम करायचं. मग त्यांनी नाही केलं तर बोलायचं, तुम्ही मोबाईलला हातच नाही लावू दिला. मला खूप मदतनीस तक्रारी करतात. तर त्या कशा काम करणार? आणि का नाही शिकवायचं त्यांचं? तुम्ही रिटायर झाले, ती तुमच्या जागी लागणार नाही. ती जर शिकली चांगली, तिचा अनुभव झाला तर दुसऱ्या अंगणवाडीत लागेल. त्याचा आनंद पाहिजे आपल्याला ना. तुम्ही अंगणवाडीचा मोबाईल त्यांना देणार नाही, माहिती तिला देणार नाही आणि कारवाईसाठी तिला उभा करणार, तर हे चुकीचं आहे. याला माझी साथ नाही. याला माझी कधीच साथ नाही तयार. आणि तुम्ही पण साथ देऊ नका. मदतनीस ही आपल्या अंगणवाडीला आणि समाजाला जोडणारी पहिली कडी आहे. आपण दुसरी आहे, हे लक्षात ठेवा. खूप महत्त्वाची आहे मदतनीस. ती कमी मानधनात जास्त काम करते. लोकांची मुलं आणणे, त्यांची शिसू करणे, सगळी कामं, खाऊ वाटणे, खाऊ घालणे, भांडी धुणे, अजून सगळी दुसरी कामं ती करते. किती महत्त्वाचं काम आहे. तिला काय मदतनीसला कमी समजू नका. शिकलेल्या मदतनीस त्यांना मोबाईल शिकवा. तुमचीच कामं सोपी होईल. ती करेन आनंदाने. माझी मदतनीस करते, मी तिला शिकवलं, तिच्यावर विश्वास ठेवून तिला मोबाईल दिला. पण आपल्याला तिला मोबाईलच द्यायचा नाही, तिला कामच शिकवायचं नाही, तर कसं होईल मग? खूप तक्रार आहेत. असं नका करू. आपली बहीणच आहे ती ना, तिला पण सांभाळून घ्या. हा एवढंच आहे मदतनीस तायांना पण. मोबाईल दिला तर तिला चांगलं सांभाळावं. हे म्हणजे सरकारी वस्तू असतात, भरून द्यावं लागतात. हरवल्या केल्या तर त्याला आपण पण काळजी ठेवायची. मी असं नाही बोलत की मदतनीस लापरवाही करतात आणि मोबाईल टाकतात इकडे तिकडे, असं नाही. पण थोडं सेविकेला मदतनीसपेक्षा जास्ती माहिती असते, तर आपल्या सेविकेला विचारायचं आणि हळूहळू अंगणवाडीतच अर्धा तास मोबाईल घेऊन तुम्ही कामं शिका. आता भरपूर काम आहेत मोबाईलमध्ये. कुटुंब सर्वे भरायचं शिका, हळूहळू करा. काय नाही, आपण दोघी मिळून केलं तर नक्कीच काम 10 तारखेपर्यंत होतो आणि दोघीला भत्ता येतो. रिचार्ज तरी निघतो आहे ना आपला. 700च्या वरीच येतो भत्ता मदतनीसला आणि सेविकाला येतो 1400-1500. तर काय करायला हरकत आहे? बरोबर आहे ना तायानो? तर पुढे लक्षात ठेवा, आपली मदतनीस ही आपली पहिली कडी आहे. आणि आता सुपरवायझर, मुख्य सेविकेविषयी बोलायला गेलं तर मुख्य सेविका एका बिटाला 7-7, 8-8 बिटाला एकच मुख्य सेविका आहे. आपलं मानधन काढणं, सगळ्या गोष्टी तिला बघाव्या लागतात. मग ती पण एक बाई आहे. बरोबर आहे ना? कुठे कुठे खूप लबाड आहेत मुख्य सेविका, कुठं कुठं खूप चांगल्या आईसारख्या माया देणार आहेत. माया दिली की माया मिळते, राग दिला की राग मिळते. तर आपल्याला काय घ्यायचं आहे, आपल्यावर आहे. तरी तायांनो माझा जास्त आवाज निघत नाही आहे. तरी पण मला 2 आठवडे झाले होते व्हिडिओ नव्हता, म्हणून मी व्हिडिओ टाकला. तरी आनंदाने राहा.
BLOची ड्युटी आली म्हणून घाबरू नका. BLOची ड्युटी कॅन्सल करता येते. टेन्शन घेऊ नका. नाही केलं तर कोण दगड डोक्यावर घालत नाही. तुमच्या डोळ्याला प्रॉब्लेम आहे, मोबाईलवर जास्ती काम करू शकत नाही, कारण तो किचकिट काम आहे आणि सिस्टमने आणि जरा ह्याने केलं तर काय एवढं अवघड पण नाही. पण जर जमत नसेल तर सरळ नकार द्या, लिहून द्या, घाबरून जाऊ नका. आपल्या जीवाचं काय बरं वाईट करू नका, टेन्शन घेऊ नका. नाही होत तर नाही होत. जे नाही येत ते नाही येत स्वीकारायचं, जे येतं ते करायचं आणि जे नाही येत ते शिकण्याचा प्रयत्न करायचा. हाच मार्ग आहे जीवनाचा. नंतर मला येत नाही, ही अशी ती तशी, सुपरवायझर तशी ती तशी, आमची नाव दिली, हे झालं ते झालं. त्यांची जी ड्युटी असते ती लोकं करतात. आपली जी ड्युटी आहे ती आपण. आता मी बघा, जेव्हा मी युनियन लीडर म्हणून उभा राहते तर मुख्य सेविकाची बँड वाजवते. पण नसतर ऑफिसचे काम असलं तर एका ताटात जेवतो, कारण विचाराचे मतभेद ठेवायचे, मनाचे नाही. आपल्या काय त्यांच्या दाराला दार नाही, ती काय आपली जाऊ नाही, सून नाही, कसा सून आहे का, तिची प्रॉपर्टी आपल्याला मिळणार नाही, पण आपली प्रॉपर्टी तिला जाणार नाही. म्हणून हे लक्ष द्यायचं नाही. सगळ्या गोष्टीवर लक्ष द्या. आपल्या अंगणवाडीच्या मुलांवर, आपल्या मदतनीस भगिनीवर, आधी स्वतःवर, आधी स्वतःपासून सुरुवात कर. बरोबर आहे ना तायानो? चला, धन्यवाद. आवाज नाही जास्ती निघत, घसा दुखतो आहे, एवढाच व्हिडिओ आहे, दुसरी काही माहिती नाही. पगार वाढलेला नाही, आपण मानधनीच आहोत, शासकीय दर्जा भेटलेला नाही, काय सुट्टी बिट्टी मे महिन्याची भेटणार नाही, काय नाही, काही झालेलं नाही. अजून सुपरवायझरच्या जागा मोकळ्या झाल्यात पण भरती निघाली नाही, तर अजून काही झालेलं नाही. जे आहे तेच आहे आणि पुढं कसं समाधानी राहते त्याच्यासाठी 4 पैसे कमवायचे. तर नक्की व्हिडिओ सगळ्यांना पाठवा, सगळ्यांना मोटिवेट करा, प्रोत्साहित करा, आनंदी राहा, आनंदी व्हा. धन्यवाद सगळ्यांना.